बार शॉपी फोडी आणि मंदिर चोरीचा मोठा पर्दाफाश। स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। 2 आरोपी जेरबंद। 1,60,000चा मुद्देमाल जप्त। हिंगोली जिल्ह्यात बार शॉपी फोडी आणि मंदिर चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती। मात्र आता स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यांचा पर्दाफाश करत मोठं यश मिळवलंय। 2 आरोपींना जेरबंद करत पोलिसांनी तब्बल 1,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई नेमकी कशी झाली पाहूयात आमच्या प्रतिनिधींचा हा रिपोर्ट। हिंगोली जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय झाले। 3 फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले। सखोल चौकशीत औंढा नागनाथ आणि कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 बार शॉपी फोडी तसेच बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांडळी येथील मंदिर चोरी या गुन्ह्यांची उकल झाली। तपासात आरोपींकडून चोरीस गेलेली रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 1,60,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल हिंगोलीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।